नमस्कार मित्रांनो. एका गावातील कुटुंबाची एक भयंकर कथा ह्या कथेचा हा भाग 5वा आहे. जर तुम्ही कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओज न बघता थेट या व्हिडिओवर आला असाल तर हा व्हिडिओ पाहण्याआधी कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओज आधी पाहावेत. ह्या कथेच्या प्रदर्शित होणाऱ्या सर्व भागांच्या व्हिडिओच्या लिंक्स ह्या कथेच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येतील. कथेच्या 5व्या भागाला आता सुरुवात करू. दुसऱ्या दिवशी मीरा आधीच ठरल्याप्रमाणे नगरपालिकेच्या उद्यानाकडे गेली. समीरची आई तिथे तिची वाट पाहत थांबलीच होती. मीराने त्यांना नमस्कार केला आणि त्या दोघीही कोपऱ्यातल्या त्याच बेंचकडे निघाल्या. मीराच्या चेहऱ्यावरील चिंता पाहून समीरची आई किंचित हसली आणि म्हणाली, "काय ग पोरी, केवढी काळजीत दिसतीयस तू? मी सांगितलेला प्रयोग करून बघितलास की काय?" त्यावर मीराने मानेनेच होकार दिला. मीरा पुढे काही बोलत नाहीये हे पाहून सावित्री पुन्हा बोलू लागली, "अगं मग अशी गप्प का? सांग तरी काय झालं नेमकं?" तसे मीरा काहीशा दब्या आणि थरथरत्या स्वरात म्हणाली, "तुम्ही सांगितलं तसं केलं मी काकू, आणि अचानक समीर उठून उभा राहिला. तो रागाने लाल बुंद झाला होता. एक टक तो माझ्याकडे रोखून पाहत होता आणि अचानक 2 सेकंदांसाठी त्याचे डोळे पूर्ण लाल झाले. पुढील काही क्षण तो समीर नव्हताच. तुम्ही सांगितलेल्या साऱ्या प्रकारावर माझा विश्वास बसलाय काकू. पण हे सर्व काय आहे आणि हे समीरच्या बाबतीतच का व्हावं काकू?" शेवटचं वाक्य बोलता बोलता मीराला रडू कोसळलं. सावित्रीच्या गळ्यात पडून ती रडू लागली. सावित्री हळूवार हाताने तिची पाठ थोपटत तिला शांत करू लागली. तिला शांत करत करत सावित्री म्हणाली, "नशिबाचे भोग आहेत पोरी. 20-22 वर्ष झाली मी भोगतीये हे सगळं. म्हणून तुला सांगते, तू समीरचा नाद सोड. उभं आयुष्य पडलंय तुझ्या समोर. तुझ्या हसत्या खेळत्या आयुष्याची राख रांगोळी होईल पोरी. विसरून जा समीरला." मीरा अजूनही हुंदके देत होती. काय बोलावं तिला सुचतच नव्हतं. सावित्री पुन्हा बोलू लागली, "मीरा, माझ्याकडे त्यावेळी काहीही पर्याय नव्हता. तसा तो आजही नाहीये. आणि असंही माझं आयुष्यच किती राहिलंय आता. पण तुझं तसं नाहीये. नीट विचार कर. तुझ्याकडे पर्याय आहे. जे काय रडायचंय आज इथेच माझ्या समोर रडून घे आणि उद्यापासून नवीन आयुष्याला सुरुवात कर. कॉलेज बदलून टाक. माझ्याशी किंवा समीरशी कसलाही संबंध ठेवू नकोस. उरलेलं आयुष्य मजेत जाईल तुझं. मी काय म्हणतेय कळतंय ना पोरी?" पुन्हा एकदा मानेने होकार देत मीराने डोळे पुसले आणि एक दीर्घ श्वास घेत आता मीरा बोलू लागली, "माफ करा काकू, पण मी त्या दिवशी तुम्हाला एक गोष्ट खोटी सांगितली. तुम्ही मला विचारलं होतं ना की तुला विचित्र स्वप्न वगैरे पडतात का, कसलेसे भास होतात का? त्यावेळी मी तुम्हाला नाही असं सांगितलं. पण मला भास होतात. अतिशय भयंकर असे भास." मीराची ही वाक्य ऐकून सावित्री जागीच भयकंपित झाली. आपला अडखळता श्वास सावरत ती जवळजवळ ओरडलीच, "काय? तुला भास होतात? काय काय दिसतं तुला? खरं खरं सांग मला." त्यावर मीराने आजवर झालेले सर्व भास सावित्रीला सांगितले. डोळे वासून सावित्री ऐकतच राहिली आणि शेवटी दोन्ही हातांनी डोकं पकडून सावित्री बडबडू लागली, "नाही नाही नाही, असं होता कामा नये. हे सगळं विचित्र होत चाललंय. नाही नाही, असं व्हायला नको होतं." मीरा हा प्रकार पाहून चांगलीच घाबरली आणि सावित्रीला विचारू लागली, "काय झालं काकू? काय व्हायला नको होतं? काय म्हणायचंय तुम्हाला, मला नीट सांगा." "अगं पोरी, त्या सैतानाची नजर पडलीये तुझ्यावर. आता तुझी इच्छा असून सुद्धा तुला यातून बाहेर पडता येणार नाही. जगाच्या पाठीवर कुठेही गेलीस तरी तो सैतान तुझी पाठ सोडणार नाही. मला तुझी काळजी वाटतेय पोरी. असं व्हायला नको होतं." आणि सावित्री रडू लागली.
सावित्रीच्या या वाक्यांनी मीरा जागीच लटलट कापू लागली. आता आता काय करायचं काकू? मीराने घाबरत विचारलं. ते जर माहिती असतं पोरी तर केलं नसतं का मी? गालावर ओघळलेल्या अश्रू पुसत सावित्री म्हणाली. सावित्रीचा हात हातात घेत मीरा तिला धीर देऊ लागली. काकू, तुम्ही आधी शांत व्हा. अहो, गेली 20-22 वर्ष त्या सैतानाविरुद्ध तुम्ही निकारानं लढाई केली आहे आणि आता मी सुद्धा आहे तुमच्यासोबत. हो काकू, मी आज तुम्हाला हेच सांगायला बोलावलं होतं. परिस्थिती कितीही वाईट असो, मी माझ्या समीरला आणि तुम्हाला असं सोडू शकणार नाही. जे काय होईल ते होईल. आपण या संकटातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. मी आहे तुमच्यासोबत. काय बरं वाईट व्हायचंय ते होऊ दे एकदाच. मीराचं हे बोलणं ऐकून सावित्रीने तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि त्या दोन्ही हातांवर चुंबन घेऊन ते हात हलकेच दाबत सावित्री म्हणाली. मीरा, आज मला कळालं समीरनं तुला का पसंत केलं ते. माझ्या मुलाची पसंत अगदी योग्य आहे. आणि हो, समीर माझा सुद्धा मुलगा आहे, हे विसरू नकोस. त्या अमानवी ताकदीचा अंश विसरता उरलेला जो व्यक्ती आहे तो माझा मुलगा समीर लाखात एक आहे. त्याच्यासारखा सुसंस्कृत, होतकरू आणि दुसऱ्यांची काळजी करणारा मुलगा तुला शोधून सुद्धा सापडणार नाही, मला खात्री आहे. पण या संकटातून मार्ग काढणं इतकं सोपं नाहीये बेटा. तुला काय वाटलं मी आजवर काही प्रयत्नच केला नाही का? अगं, समीरला घेऊन मी या शहरातील एका निष्णात गृहस्थांना दिवंगत गजानन शास्त्री यांना भेटले होते. त्या काळी त्यांचं खूप नाव होतं. त्यांच्याकडून निश्चित काहीतरी मदत होईल असं बऱ्याच लोकांनी मला सांगितलं होतं. पण मदतीऐवजी एक वेगळाच प्रकार घडला. आम्ही आधी ज्या चाळीत राहायचो तिथे राहणाऱ्या देशपांडे काकूंनी सांगितल्याप्रमाणे शनिवारी मी समीरला घेऊन गजानन शास्त्री यांना भेटण्याचं ठरवलं. सकाळी 11:30च्या दरम्यान समीर शाळेतून आला. मी त्याला हातपाय धुवायला लावून जेवायला दिलं. जेवण उरकल्यावर मी त्याला घेऊन घराबाहेर पडले. गजानन शास्त्री यांच्या कार्यालयाचा पत्ता मी माझ्या मावस भावाकडून मिळवला होता. शहराच्या मुख्य वस्तीत असणाऱ्या गांधी मैदानाजवळ त्यांचं कार्यालय होतं. चाळीतून बाहेर पडत पुढे गेल्यावर चौकातून मला रिक्षा करावी लागणार होती. उन्हातून झपाझप पावले उचलत मी चालले होते. सोबत असणाऱ्या समीरला आपण कुठे चाललोय याची काहीही कल्पना नव्हती. मी एका हातात समीरची जन्मकुंडली घेतली होती. चौकात गेल्यावर रिक्षा मिळण्यास जास्त वेळ लागला नाही. रिक्षा पकडून आम्ही गांधी मैदानाजवळील त्या कार्यालयाकडे निघालो. तिथे पोचल्यावर आम्हाला जवळजवळ तासभर तरी वाट पाहावी लागली. कारण तिथे आधीच आपल्या समस्या घेऊन आलेल्या लोकांची गर्दी होती. तास दीड तास थांबल्यानंतर आम्हाला गजानन शास्त्री यांच्या कार्यालयात सोडण्यात आलं. गजानन शास्त्री अंदाजे 50 उलटलेले गृहस्थ होते. काहीशा कुरळ्या, इंचभर लांब केसांना मागे एक लांब शेंडी दिसत होती. अंगावर त्यांनी एक शुभ्र सदरा आणि धोतर परिधान केलं होतं. गळ्यात एक केशरी मण्यांची माळ होती. कपाळावर अष्टगंध दिसत होतं. आज जाताच शास्त्रीबुवांनी आम्हा दोघांना बसण्यास सांगितलं. लाकडी खुर्चीवर बसताच मी माझ्या हातातील कुंडली त्यांच्याकडे दिली आणि कुंडलीत काही दोष आहे का हे पाहण्यास सांगितलं. शास्त्रीबुवांनी कुंडली हातात घेतली. कुंडलीची पानं बारकाईने चाळत असताना ते अधूनमधून मान वरती करून समीरकडे पाहत होते. हळूहळू शास्त्रीबुवांची नजर गंभीर होत गेली. आता ते समीरकडे एकटक पाहत होते. समीर सुद्धा त्यांच्या नजरेला नजर रोखून पाहत होता. आणि अचानक शास्त्रीबुवा औपचारिक हसत मला म्हणाले, अहो सावित्रीबाई, कुंडलीत कसलाच दोष नाहीये. सगळं कसं अगदी छान आहे. मुलगा नाव कमवेल असं दिसतंय. नेमक्या काय कारणाने तुम्ही कुंडली दाखवायला आला आहात? या प्रश्नावर मी चपापले आणि सारवासारव करण्याच्या सुरात उद्गारले, काही नाही शास्त्रीजी, अहो फार खोडकर आहे हा. आजूबाजूचे लोक म्हटले की कुंडलीत काही दोष असेल तर शांती करून घ्या मुलाची, म्हणून आले होते. तसे हातातील कुंडली माझ्याकडे सरकवत शास्त्रीबुवा मला म्हणाले, नाही, त्याची काही गरज नाहीये, सगळं काही ठीक आहे. पण त्यांचा चेहरा मात्र कमालीचा चिंताक्रांत दिसत होता. त्यांचा निरोप घेऊन मी उठले आणि घरी जाण्यास निघाले.
हे संपूर्ण संभाषण होईपर्यंत शास्त्रीबुवा मात्र एकटक समीरकडेच पाहत होते आणि अचानक काही दिवसांनंतर शास्त्रीबुवांच्या निधनाची बातमी बऱ्याच वृत्तपत्रांमध्ये छापून आली. ही बातमी माझ्यासुद्धा वाचनात आली. ती बातमी वाचून मला धक्काच बसला. त्या बातमीमध्ये अतिशय गूढरित्या झालेला मृत्यू असं वर्णन केलं होतं. हे त्या अघोरी ताकदीचंच काम आहे हे मी समजून चुकले होते. माझ्यामुळेच त्यांचा जीव गेला. तेव्हापासून मी ठरवलं की यापुढे कोणाकडेही चौकशीसाठी जाऊन आणखी लोकांच्या जीवाला धोका उत्पन्न होईल असं काहीही करायचं नाही. आणि म्हणूनच मग त्यापुढे मी कोणत्याही व्यक्तीकडे जाऊन या अभद्र प्रकाराबद्दल मार्गदर्शन न घेण्याचं ठरवलं. इतकं बोलून सावित्री बोलायची थांबली. खरं तर सावित्रीने गजानन शास्त्री यांच्या मृत्यूची बातमी थेट पेपरमध्ये वाचली होती. पण सावित्री गजानन शास्त्री यांच्या कार्यालयातून निघून गेल्यावर तिच्या मागे बरंच काही घडलं होतं, जे सावित्रीला अर्थातच माहीत नव्हतं. सावित्री निघून गेल्यावर शास्त्रीबुवांनी आपल्या पुढील सर्व अपॉइंटमेंट्स कॅन्सल केल्या होत्या. आपल्या सेवकांना तसेच इतरांनाही त्यांनी केबिनमधून बाहेर जाण्यास सांगितलं. ते भलतेच विचलित झाले होते. ते जरी ज्योतिष विशारद असले तरी त्यांना झालेली जाणीव ही ज्योतिषशास्त्रा पलीकडची होती. हा प्रांत त्यांचा नव्हताच. आणि अचानक त्यांना या विषयावर सखोल अभ्यास असणाऱ्या आपल्या एका मित्राची आठवण झाली. त्यांनी चटकन आपल्या त्या मित्राला म्हणजेच कालभैरव देवस्थानाचे पीठाधीश्वर महंत चिन्मयानंद यांना फोन केला. 2 रिंगमध्ये फोन उचलला गेला. कमालीच्या चिंताक्रांत स्वरात शास्त्रीबुवा बोलू लागले. महंतजी नमस्कार, आपला जास्त वेळ घेणार नाही. जय महाकाल शास्त्रीबुवा, बऱ्याच दिवसांनी फोन केलात. बोला ना, काय काम काढलं आमच्याकडे? महंत आपल्या शांत आणि धीर गंभीर स्वरात म्हणाले. तसे शास्त्रीबुवा बोलू लागले. महंजी, मी आज एक विचित्र गोष्ट पाहिली, जी आजवर माझ्या पाहण्यात कधीच आलेली नाही. खात्रीने सांगता येणार नाही, पण देव करो माझा अंदाज खरा ठरू नये. ही गोष्ट आपल्या कानावर घालावी असं मला वाटलं म्हणून फोन केला. शास्त्रीबुवांचा स्वर हळूहळू अधिकच गंभीर होत चालला होता. बोला ना शास्त्रीबुवा, नेमकं काय पाहिलं तुम्ही? महंत उद्गारले. महंजी, आजवर मी बऱ्याच पिशाच्य बाधित लोकांना पाहिलं आहे, पण आज एक महिला माझ्याकडे आली होती. ती आपल्या 10-12 वर्षांच्या मुलाला घेऊन आली होती. तो मुलगा बाधित आहे, पण त्याच्यात वास करणारी शक्ती पिशाच्य आहे असं मला वाटत नाही. त्याच्यापेक्षा अधिक घातक, अधिक हिंस्र असं काहीतरी असावं असं मला वाटतंय. नेमकं काय आहे मला सांगता येत नाहीये, पण त्याच्या नजरेत मला त्या अभद्र जाणीवेची एक चुणूक दिसली खरी, शास्त्रीबुवा म्हणाले. शास्त्रीबुवा, तुम्ही नेमकं काय पाहिलं त्याच्या डोळ्यात? महंत यांनी विचारलं. महंतांचा स्वर सुद्धा आता गंभीर वाटू लागला. काही क्षणांसाठी त्या मुलाचे डोळे अगदी लाल भडक होऊन चमकले. अगदी काही क्षण, पण मी ते पाहिलं, शास्त्रीबुवा म्हणाले. काय? रक्तवर्णी डोळे? असंभव, हे शक्य नाहीये, हे होऊच शकत नाही. तुम्हाला खात्री आहे का? तुम्ही नक्की हेच पाहिलं? महंत यांनी घाबरून विचारलं. हो, तो भास नक्कीच नव्हता, मला खात्री आहे. हा काय प्रकार आहे महंतजी? शास्त्रीबुवा विचारू लागले. शास्त्रीबुवा, जर तुम्ही पाहिलेलं खरं असेल तर येणाऱ्या वादळाची ती एक चाहूल आहे. आपल्याला हे रोखायला हवं. कालभैरव आपल्याला साथ देईल. तुमच्याजवळ त्या महिलेचा पत्ता आहे का? कारण त्या महिलेला आणि त्या मुलाला आपल्याला शोधून काढायलाच हवं. ते दोघे फार मोठ्या संकटात आहेत आणि पर्यायाने आपण सर्वजण संकटात आहोत. आपल्याला हे रोखावंच लागेल, महंत म्हणाले. महंतजी, माझ्याकडे त्या महिलेचा पत्ता नाहीये, पण मी माझ्या अनुयायांकरवी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो, शास्त्रीबुवा म्हणाले. हो, नक्कीच तुम्ही लवकरात लवकर त्या महिलेची माहिती मिळवा, पण त्यांना भेटून काहीही सांगू नका. पत्ता मिळाल्यास त्वरित मला कळवा. मी तिथे स्वतः पोचतो आणि पुढे काय करायचं ते आपण पाहू, महंत म्हणाले. ठीक आहे महंतजी, धन्यवाद, असे म्हणत शास्त्रीबुवांनी रिसिव्हर खाली ठेवला.
रात्रीचं जेवण उरकून शास्त्रीबुवा आपल्या खोलीत कसलंसं वाचन करत बसले होते. टेबलासमोर उघड्या खिडकीतून समोरचा मिट्ट काळोख दबा धरून बसलेल्या श्वापदासारखा दिसत होता. थोडा वेळ गेला असेल आणि अचानक शास्त्रीबुवांच्या अंगावर शहारा आला, कारण त्यांना एक जाणीव झाली. जी जाणीव आज दुपारीच त्यांना झाली होती, तीच नकोशी असणारी अभद्र जाणीव. शास्त्रीबुवांनी खोलीभर नजर फिरवली. खोली स्तब्ध होती. अचानक खिडकीबाहेरील काळोखात त्यांना ते लालसर डोळे चमकताना दिसले. शास्त्रीबुवांचा हात न कळतच गळ्यातील केशरी माळेवर गेला आणि ते नामस्मरण करत त्या डोळ्यांकडे पाहू लागले. पुढील काही क्षणात ते डोळे गायब झाले. काहीसा विचार करून शास्त्रीबुवांनी पटकन ड्रॉवरमधील नोंदवही काढली. बाजूलाच पडलेलं पेन उचलून त्यांनी काहीतरी लिहिण्यास सुरुवात केली. पुढील 3-4 मिनिटात लिहून तयार झालेलं पान त्यांनी सावकाश फाडलं आणि त्याची व्यवस्थित घडी घालून ड्रॉवरमधील एका लिफाफ्यात ठेवून त्याच्यावर कसलासा तपशील लिहिला. तो लिफाफा त्यांनी गोंद वापरून बंद केला आणि पुन्हा ड्रॉवरमध्ये ठेवून दिला. झोपायला जाण्यापूर्वी त्यांनी पुन्हा एक वार खिडकीबाहेरील मिट्ट काळोखात नजर टाकली, पण ते लालभडक डोळे आता त्यांना दिसले नाहीत. निश्चिंत होऊन ते झोपायला गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता शास्त्रीबुवांना जाग आली. 6:30ला ते आपल्या आश्रमातून बाहेर पडत सकाळचा फेरफटका मारायला निघून गेले. रोजच्या शिरस्त्याप्रमाणे अर्धा किलोमीटर चालल्यावर ते पार्कमध्ये शिरले. पार्कमधील फुटपाथवरून फेरी मारत असताना बरेच लोक त्यांना नमस्कार करत होते. शास्त्रीबुवा हसून त्यांना प्रतिसाद देत पुढे चालत होते आणि अचानक त्यांची नजर कोपऱ्यातल्या एका झुडपावर स्थिरावली. फुटपाथवरून खाली लॉनमध्ये उतरत ते त्या झुडपाकडे जाऊ लागले. झुडपापासून 20-1 फुटावर ते थांबले. आधीच चालून थकलेल्या आणि घामाने डबडबलेल्या त्यांच्या शरीराला आता कंप सुटू लागला. तसेच उभे राहून शेजारीच असणाऱ्या त्या झुडपाकडे ते पाहत होते. शास्त्रीबुवांच्या धमन्यातलं रक्त आता जणू भरती आल्यासारखं उसळत होतं. अतिशय भेदरलेल्या अवस्थेत ते तसेच उभे होते. त्यांची नजर मात्र एकटक त्या झुडपावर टिकून होती आणि त्या झुडपातून एक मुलगा बाहेर आला. तो समीर होता. पण तो समीर नाहीच, ते एक सोंग आहे हे शास्त्रीबुवांनी हेरलं होतं. समीरची नजर शास्त्रीबुवांवर खिळून होती आणि अचानक विकट हास्य करत समीरने आपली मान उजवीकडे वळवण्यास सुरुवात केली. तशी शास्त्रीबुवांची मानही आपोआप उजवीकडे वळू लागली. जणू त्या आघोराने शास्त्रीबुवांच्या शरीराचा ताबा घेतला होता. समीरचं हास्य चालूच होतं. शास्त्रीबुवांची वळणारी मान मात्र खांद्यावर येऊन न थांबता पूर्ण पाठीकडे वळाली. त्यांच्या डोळ्यात आता रक्त जमू लागलं आणि पाठीमागे गेलेलं त्यांचं डोकं आता डावीकडून पुन्हा आहे त्या जागी येऊन थांबलं. अगदी 2-3 सेकंदात शास्त्रीबुवांच्या वयस्कर मानेने वर्तुळाकार गिरकी घेतली होती. आता त्यांच्या नाकातोंडातून डोळ्यातून रक्त येऊ लागलं आणि पुढच्या क्षणाला शास्त्रीबुवांचं निश्चल शरीर धपकन लॉनवर पडलं. शास्त्रीबुवांच्या हत्येबद्दलची पेपरात आलेली बातमी जेव्हा सावित्रीने मीराला ऐकवली तेव्हा त्या भयानक मृत्यूची करुण कथा ऐकून मीराच्या अंगावर सुद्धा शहारा आला. तसे घाबऱ्या स्वरात मीरा बोलू लागली, अहो पण काकू, असं घडत असेल तर आपण या संकटातून मार्ग काढणार तरी कसा? त्यावर उपहासाने हसत सावित्री म्हणाली, तोच विचार करत जगतीये मी गेली 20-22 वर्ष. शास्त्रीजींच्या हत्येपासून मी कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीला ही समस्या घेऊन भेटलेली नाहीये. कारण परिणाम माहीत असूनही पुन्हा तेच करणं म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळणं आणि हे पातक मी करू शकत नाही. पण मी काय म्हणते काकू, शास्त्रीजी गेले असले तरी कुणीतरी व्यक्ती असेल जी या शक्तिशाली सैतानाचा नाश करण्यास आपली मदत करेल. आपण प्रयत्न तर करूया. कारण समीरच्या आणि एकंदरीतच तुमच्या घराच्या बाबतीत जे काही घडलं आहे त्यामागे काहीतरी कारण असावं, काहीतरी उद्देश असावा त्या सैतानी ताकदीचा. आपल्याला तो उद्देश समजला तर कदाचित यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल. मीराने आपलं मत मांडलं. पोरी, पण आपल्याला फारच काळजीपूर्वक पावलं उचलावी लागतील. कारण समीरशी जोडली गेलेली ती अमानवी शक्ती फारच घातक
आणि तितकीच धूर्त आहे. कसलीही शंका आल्यास ती सैतानी शक्ती पुन्हा घात करेल, सावित्री म्हणाली. ठीक आहे काकू, मी माझ्या परीनं बघते काही माहिती मिळवता आली तर, मीरा म्हणाली. ठीक आहे बाळ, आता या सगळ्या गोष्टींचा उलगाडा तुला झालाच आहे, तर तुला एक गोष्ट लक्षात ठेवावीच लागेल, सावित्री म्हणाली. काय काकू, मीरा उत्सुकतेने विचारू लागली. बाळ, आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव. जेव्हा केव्हा तू समीरला भेटशील तेव्हा तुला फारच सावध राहावं लागेल. त्याला कोणत्याही प्रकारचा संशय येता कामा नये आणि त्याची मर्जी सांभाळावी लागेल, कारण माझा आजवरचा अनुभव आहे. जेव्हा जेव्हा त्याला राग येतो तेव्हा तेव्हा ती सैतानी ताकद त्याच्यावर हावी होण्याचा प्रयत्न करते, कारण शेवटी सैतान असतो. राग, लोभ, मोह या भावना त्याला प्रिय असणारच. मला आता या साऱ्याची सवय झाली आहे. मला चांगलं माहितीये समीरला कसं सांभाळायचं ते, पण तुझ्यासाठी ही गोष्ट नवीन आहे म्हणून सांगते. वागण्यात कोणताही बदल करू नकोस, नाहीतर ती अमानवी बेरकी ताकद लगेच सुतावरून स्वर्ग गाठेल. आणि हो, समीर जेव्हा त्या सैतानाच्या नियंत्रणाखाली असतो तेव्हा त्याला कसलंही भान राहत नाही. त्याला फक्त आणि फक्त बळी घ्यायचा असतो. तेव्हा जपून राहा, सावित्री म्हणाली. मीरा जणू कानात प्राण आणून सावित्रीचा एक एक शब्द ऐकत होती. मी लक्षात ठेवेन सर्व. तुम्ही काळजी करू नका काकू. आता आपल्याला निघायला हवं, मीरा म्हणाली. दुपारचे 4 वाजून गेले होते. त्या दोघींनी एकमेकींचा निरोप घेतला आणि त्या घराकडे जायला निघाल्या. दुसऱ्या दिवसापासून मीरा चांगली सावध झाली. ती समीरशी शक्य तेवढं नॉर्मल वागत होती, पण तिच्या डोक्यात मात्र या संकटातून मार्ग कसा काढावा हेच विचारचक्र सुरू होतं. मीराचं कॉलेज सुरळीत सुरू होतं. सोबतच मीरा गजानन शास्त्री यांची आणि त्यांच्या आश्रमाची माहिती काढण्याचा प्रयत्न करत होती, कारण शास्त्री जरी आता या जगात नसले तरी त्यांचे कोणीतरी शिष्य आपल्याला मदत करू शकतील अशी तिला खात्री वाटत होती. पण तिला माहिती मिळवण्यात यश येत नव्हतं. मीरा सावित्रीबाईंनी सांगितल्याप्रमाणे गांधी मैदान परिसरात सुद्धा जाऊन आली होती, पण सावित्रीने सांगितलेल्या ठिकाणी असा कुठलाही आश्रम तिला आढळला नाही. त्या जागी आता एक मोठं कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट सुरू होतं. तिथल्या कर्मचाऱ्यांना विचारलं असता मीराला काही हाती लागलं नाही. इंटरनेटवर सुद्धा तिने गजानन शास्त्री यांच्याबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. तिला गजानन शास्त्री यांच्या आश्रमाची एक वेबसाईट सापडली, पण ती वेबसाईट 8-10 वर्षांपासून बंद होती, कारण शेवटच्या अपडेट्स फारच जुन्या होत्या. कोणतंही नवीन अपडेट दिसत नव्हतं. वेबसाईटवर आश्रमाचा पत्ता हा गांधी मैदान परिसरातला दाखवत होता. त्यानंतर त्या आश्रमाचं काय झालं याबद्दल काहीही माहिती नव्हती. पण मीरा हार मानणाऱ्यातली नव्हती. तिने आपला प्रयत्न चालूच ठेवला. दिवाळीपूर्वीची सेमिस्टर एक्झाम आता चालू झाली होती. मीरा, समीर आणि सर्वजणच आता परीक्षांमध्ये बिझी होते. पेपर सुरू झाल्याने मीराचा फक्त पेपराच्या दिवशी समीरशी संबंध येत होता. बाकी दिवशी घरीच असल्याने मीराला या विचित्र धक्क्यातून सावरायला थोडासा वेळ मिळाला. पण तिने समीरबद्दलची ही विचित्र हकीकत विभाला अजूनही सांगितली नव्हती. बघता बघता परीक्षा संपत आली. दिवाळी आता जवळ आली होती. शेवटचा पेपर हा दुपारी 1ला सुटणार होता आणि समीर मीराला शहरापासून 150 किलोमीटर असणाऱ्या हिमगिरी या थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाण्यासाठी विचारत होता. खरं तर समीर मीराला तिकडे फिरायला घेऊन जाऊन तिथे प्रपोज करणार होता. त्यानं विभाला आपला हा प्लॅन सांगितला होता आणि मीराला सांगून नको असंही बजावलं होतं. पण विभाने अतिउत्साहात येऊन मीराला याबद्दल सांगितलं होतं. मीरा मात्र समीरला आपल्याला ह्याबद्दल काहीही कल्पना नाहीये असं भासवण्याचा प्रयत्न करत होती. ती इतके दिवस या क्षणाची वाट पाहत असली तरी बाईकवर एवढ्या दूर जाणं धोक्याचं आहे आणि दुपारी निघून परत यायला खूप उशीर होईल हे मीराला माहीत असल्याने मीरा त्याला पुन्हा कधीतरी जाऊ असं म्हणाली. तसे समीर काहीसा नाराज झाला. तरी मीराच्या बोलण्यात तथ्य होतं. त्याला मीराचं म्हणणं पटलं होतं. परीक्षा संपली. आता 15 दिवस दिवाळीची सुट्टी होती. मीरा फोनवरून जरी समीरच्या संपर्कात असली
तरी 15-20 दिवस प्रत्यक्ष भेट दुर्मिळ होत होती. या सुट्टीचा उपयोग मीराने गजानन शास्त्री यांचा आश्रम शोधून काढण्यासाठी करायचं ठरवलं. ती आपल्या संपर्कात असणाऱ्या बऱ्याच लोकांना गजानन शास्त्री किंवा त्यांच्या आश्रमाबद्दल विचारत होती, पण तिला कुठूनही कसलीही कामाची माहिती मिळत नव्हती. आणि अचानक तिच्या डोक्यात एक कल्पना आली. गजानन शास्त्री हे ज्योतिष विशारद होते, त्यामुळे त्याच क्षेत्रातील काही लोकांना कदाचित शास्त्री आणि त्यांच्या आश्रमाबद्दल काही माहिती असेल असं मीराला वाटलं. मीराने लगेच लॅपटॉपवर शहरातील नामवंत ज्योतिष विशारद आणि त्यांच्या ऑफिसचे पत्ते शोधायला सुरुवात केली. एका दिवसाच्या रिसर्चनंतर तिने जवळजवळ 30-40 लोकांची भली मोठी यादीच तयार केली. पहिल्या दिवशी मीरा 3-4 लोकांना भेटून आली, पण हे सर्व लोक मागील 6-7 वर्षांपासून ज्योतिष मार्गदर्शनाचे काम करत होते. त्यामुळे 12-13 वर्षांपूर्वी मृत पावलेल्या गजानन शास्त्री यांच्याबद्दल त्यापैकी कुणालाही माहिती नव्हती. काहीही माहिती हाती न लागता तो दिवस निराशेतच गेला. दुसऱ्या दिवशी मीराने पुढील 4 नावे तपासायचं ठरवलं. त्या दिवशी सुद्धा निराशाच हाती लागली. शेवटी तिने काढलेल्या यादीमधील सर्वात जुने ज्योतिष विशारद कोण आहेत याबद्दल माहिती मिळवण्यास तिने सुरुवात केली. त्यात तिला एका ज्योतिष विशारदाबद्दल समजलं. ते जवळजवळ 25 वर्षांपासून शहरात वास्तव्यास होते आणि तितक्याच वर्षांपासून ज्योतिष मार्गदर्शन करत होते. यांच्याकडे गेल्यास आपल्याला काहीतरी माहिती मिळेल याची मीराला खात्री वाटली आणि तसंच घडलं. मीराचा अंदाज अगदी खरा होता. त्या ज्योतिष विशारद यांना शास्त्रीबुवांबद्दल माहिती होती. गजानन शास्त्रींना ते चांगले ओळखत होते. मीराने त्यांना गजानन शास्त्रींच्या आश्रमाबद्दल विचारलं. त्यावर त्यांनी तो आश्रम आता शहरात नसून शहरापासून 20 किलोमीटर दूर दुसऱ्या एका छोट्या शहरात जाणाऱ्या रस्त्याला आहे असं सांगितलं. तसेच आता गजानन शास्त्रींचा आश्रम त्यांचे शिष्य सदानंद पाध्ये सांभाळतात असंही कळालं. मीरा खूप खुश झाली. तिच्या कष्टाचं चीज झालं होतं. इतके दिवस अंधारात भटकणाऱ्या मीराला हलकासा का होईना पण आशेचा एक किरण मिळाला होता. तिने न राहून समीरच्या आईला फोन केला आणि म्हणाली, काकू, मला शास्त्रीजींच्या नव्या आश्रमाचा पत्ता मिळाला आहे. तो आश्रम शहरात नाहीये, शहरापासून 20 किलोमीटर दूर आहे. काय सांगतेस काय मीरा? ही तर आनंदाची बातमी आहे, सावित्री म्हणाली. सावित्रीचा स्वर अगदी आनंदी झाला होता. हो ना काकू, आजच मी एका ठिकाणी जाऊन आले. त्यांनी मला या नवीन आश्रमाबद्दल सांगितलं. आपल्याला लवकरच तिथे जावं लागेल. तुम्ही सांगा कधी जाऊयात? मीरा अधीर होत विचारू लागली. अगं, लगेच कसं शक्य आहे? कॉलेज बंद आहे ना तुमचं. समीर घरीच असतो. त्या आश्रमाकडे जायचं म्हटलं तर त्याला काय सांगायचं? तो म्हणत होता 4 दिवसात सुट्टी संपणार आहे म्हणून. तुमचं कॉलेज सुरू झाल्यावर जाऊयात आपण, सावित्री म्हणाली. हो काकू, कॉलेज 4 दिवसात सुरू होणार आहे. कॉलेज सुरू झाल्यावर आपण पुढील 1-2 दिवसातच जाऊयात, मीरा म्हणाली. ठीक आहे, असे म्हणत सावित्रीने फोन ठेवला. दिवाळीच्या सुट्टीनंतर कॉलेजचा आज पहिला दिवस होता. मीराला प्रपोज करण्याचा समीरचा प्लॅन दिवाळीच्या सुट्टीमुळे लांबणीवर पडला होता. सुट्टीनंतरच्या पहिल्याच दिवशी समीरने पुन्हा हिमगिरीकडे जाण्याचा आपला प्लॅन मीराला बोलून दाखवला. मीरा सुद्धा खरं तर या गोष्टीसाठी उत्सुक होती, पण चेहऱ्यावर कोणतीही उत्सुकता न दाखवता मीरा म्हणाली, अरे मी गेली एकदा तिथे, एवढं काहीही पाहण्यासारखं नाहीये खरं तर. मीरा समीरला खिजवू पाहत होती. मीराच्या या वाक्यावर काहीसा चिडून समीर म्हणाला, अगं तू पाहिलं नाहीस म्हणून नेत नाहीये तुला. तू गेली असशील तिथे, मला माहितीये, पण माझ्याबरोबर थोडीच गेलीस. मी तुला माझ्या सोबत यायला सांगतोय. बघ तुला जमतंय का? पुन्हा विचारणार नाही मी. समीरचा चिडलेला स्वर ऐकून मीरा म्हणाली, बरं बाबा, जाऊयात आपण, पण 2 व्हीलरवर नको. मी उद्या आमची 4 व्हीलर घेऊन येते. तुझी बाईक इथेच कॉलेजच्या पार्किंगमध्ये पार्क करू आणि आपण कार घेऊन जाऊ. मीराच्या या वाक्याने समीरचा चेहरा खुलला. त्याने लगेच ह्याला संमती दाखवली. त्या सायंकाळी मीराने सावित्रीला फोन केला. काकू, शास्त्रीजींच्या आश्रमात केव्हा जाऊयात आपण? तसे सावित्री उद्गारली, उद्या जाऊयात आपण.
जमेल ना तुला? पण मीराचा तर हिमगिरीला जाण्याचा प्लॅन ठरला होता. समीरची आई उद्या जाऊयात असं विचारतीये म्हणजे समीरने कदाचित त्यांना हिमगिरीच्या प्लॅनबद्दल काहीच सांगितलेलं नसावं. मीराच्या डोक्यात विचार चमकून गेले. तसे मीरा म्हणाली, काकू उद्या थोडं काम आहे मला, आपण परवा जाऊयात का? ठीक आहे, काही हरकत नाही मीरा, ठरलं तर परवा जाऊ आपण, असे म्हणत सावित्रीने फोन कट केला. त्या रात्री मीराला नीट झोपच येत नव्हती. तिला उद्या समीर प्रपोज करणार ही गोष्ट माहीत होती. तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच कोणी मुलगा तिला प्रपोज करणार होता. मीरा दिसायला फार सुंदर असली तरी तिच्या कडक स्वभावामुळे आजवर कोणत्याही मुलाची तिला प्रपोज करण्याची हिंमत झाली नव्हती. मीरा फारच एक्साइट झाली होती. समीर एवढ्या विनवण्या करून घेऊन चाललाय म्हणजे त्यानं निश्चितच काहीतरी छानसं प्लॅनिंग केलेलं असणार ह्याची मीराला खात्री होती. पूर्ण एक दिवस ते दोघे सोबत राहणार होते. तिथे विभा असणार नव्हती. त्या दोघांना हवासा एकांत मिळणार होता. उद्याच्या दिवसाची स्वप्ने रंगवत मीरा कधी झोपी गेली तिचं तिलाच कळालं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मीरानं गोविंदरावांकडून कार स्वतःकडे ठेवून घेतली. गोविंदराव मीराची स्कूटर घेऊन शोरूमकडे गेले. आजचा दिवस मीरासाठी फारच खास होता. समीरला गुलाबी रंग आवडतो म्हणून आज तिने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता. कधी नव्हे ते तिने स्वतःचा मेकअप करण्यासाठी अर्धा तास घालवला होता. सकाळी 10 वाजेपर्यंत कॉलेजला भेटायचं ठरलं होतं. पण मीराला कॉलेजला पोचायला 11:15 वाजले. पण आश्चर्य म्हणजे समीर सुद्धा अजून पोचला नव्हता. मीराने समीरला फोन केला तेव्हा समजलं की एका चौकात ट्रक आणि बसचा मोठा ॲक्सिडेंट झाल्याने तो ट्रॅफिक जाममध्ये अडकला होता. शेवटी 11:30 वाजेपर्यंत समीर कसाबसा कॉलेजमध्ये पोचला. गाडी कॉलेजच्या पार्किंगमध्ये लावून तो धावतच गेट बाहेर उभ्या असणाऱ्या मीराकडे आला. मीराने कार स्टार्ट केली आणि ते हिमगिरीच्या दिशेनं निघाले. पुढील 20 मिनिटात शहरातून बाहेर पडल्यावर राष्ट्रीय महामार्गावरून त्यांना जवळजवळ 125 किलोमीटर जायचं होतं आणि तिथून पुढचा 30 किलोमीटरचा रस्ता हा रुंद असला तरी दुभाजक नसलेला होता. त्यांना हिमगिरीला पोचायला किमान 2.5 तास लागणार होते. मीरा भरधाव वेगानं गाडी चालवत होती. शेवटी 1:45च्या दरम्यान जंगलाने आच्छादलेला घाट चढून ते हिमगिरीवर पोचले. नावाप्रमाणेच ते एक थंड हवेचं ठिकाण होतं. वरती आल्यावर थंड वाऱ्यानं दोघांनाही हायसं वाटलं. दुपारचे 2 वाजत आले होते. त्यांनी प्रथम काहीतरी खाऊन घ्यायचं ठरवलं. समीरने तिला दिशा सांगत गाडी एका विशिष्ट हॉटेलकडे नेण्यास सांगितली. ते एक आलिशान 3 स्टार हॉटेल होतं. गाडी गेटमधून आत घेत ते दोघे मुख्य द्वाराच्या दिशेने जाऊ लागले. पोर्चमध्ये पोहोचताच ते गाडीतून उतरले. द्वारपाला शेजारी उभा असणारा एक सेवक धावतच गाडीकडे आला आणि गाडीची किल्ली घेऊन तो गाडी पार्क करण्यासाठी घेऊन गेला. समीरने तिला हातानेच इशारा केला आणि ते दोघे हॉटेलच्या लॉबीमध्ये शिरले. अशा आलिशान हॉटेलमध्ये जाण्याचा मीराचा काही हा पहिला प्रसंग नव्हता. बऱ्याच वेळा ती फॅमिली टूरला गेल्यावर अशाच हॉटेलमध्ये राहत होती. पण आज समीरसोबत तिला काहीसा संकोच वाटत होता. आज शिरल्यावर असणाऱ्या निरनिराळ्या रेस्टॉरंटपैकी ते एका इटालियन क्युझिन असणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये शिरले. आज शिरल्यापासून मीरा समीरच्या मागोमाग येत होती. समीर घेऊन जाईल तिकडे ती चालली होती. रेस्टॉरंटमध्ये पोचल्यावर समीर तिला कोपऱ्यातल्या एका छोट्याशा टेबलाकडे घेऊन गेला. मखमली कुशनवाल्या 2च खुर्च्या असणारं ते छोटंसं टेबल होतं. आकार आणि त्याच्या डिझाईनवरून तो कपलसाठीच बनवला असावा असं वाटत होतं. ते दोघे बसल्यावर एक वेटर हलकेच तिथे आला आणि मोठ्या अदबीने त्यांना अभिवादन करून ऑर्डरबद्दल विचारू लागला. समीरने मीराला ऑर्डर देण्यास सांगितलं. मीराने आपल्या आवडीच्या डिशेस सांगितल्या. पुढील 15 मिनिटात 2 वेटर एक ट्रॉली घेऊन आले. समीर आणि मीरा बोलण्यात गुंग असताना ते वेटर दोघांच्या मागे जाऊन उभे राहिले आणि त्यांनी निरनिराळ्या रंगांचे कागदाचे कपटे आणि चकमक असणारे 2 क्रॅकर हवेत उडवले. या सुखद धक्क्यासाठी तयार नसणारी मीरा अचानक दचकली. तेवढ्यात मागून आलेल्या 2 वेटर्सने सोबत आणलेले गिटार वाजवून एक इंग्लिश गाणे गाण्यास सुरुवात केली.
ते पाहून रेस्टॉरंटमध्ये आजूबाजूला बसलेले लोकसुद्धा टाळ्या वाजवू लागले आणि अचानक एक अनाउन्समेंट झाली. लेडीज अँड जेंटलमन, प्लीज पुट युअर हँड्स टुगेदर फॉर समीर अँड मीरा. रेस्टॉरंटमधील सगळ्यांच्या नजरा त्या दोघांवर खेळल्या होत्या. आयुष्यात पहिल्यांदाच मीरा इतकी लाजली असेल. पुढील अर्ध्या तासात जेवण उरकून ते दोघे बाहेर पडले. बाहेर पडताच हिमगिरी गावाजवळच एका डोंगर कपारीत असलेल्या धबधब्याकडे जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. धबधबा गावापासून थोडा दूर डोंगर उताराला जाणाऱ्या रस्त्यावर अंदाजे 2.5 किलोमीटरवर होता. गाडी अगदी धबधब्यापर्यंत जात नव्हती. गाडी डोंगरातच तयार केलेल्या एका मोकळ्या पार्किंगमध्ये उभी करून जवळजवळ अर्धा किलोमीटर आत चालत जावं लागणार होतं. तसे गाडी पार्क करून ते दोघे धबधब्याकडे जाऊ लागले. जाताना बऱ्याच पर्यटकांची गर्दी त्यांना दिसत होती. धबधब्याजवळ गेल्यावर त्यांनी खूप सारे फोटोज काढले. पाण्यात उतरून मस्ती सुद्धा केली. तासभर वेळ घालवल्यावर ते परत गावाकडे येण्यास निघाले. सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान ते हिमगिरी गावामध्ये आले. गावात असणाऱ्या निरनिराळ्या आकर्षणांपैकी एक हस्तकला वस्तूच्या एका म्युझियममध्ये ते गेले. तिथे समीरने मीरासाठी ज्यूटपासून बनवलेली एक हॅट विकत घेतली. अर्धा पाऊण तास इकडे तिकडे फिरल्यावर ते बाहेर आले. इतक्यात समीरला त्याच्या आईचा फोन आला. समीरने मी अजून कॉलेजमध्येच आहे, थोडा वेळ लागेल असं सांगून फोन कट केला. आता 6 वाजत आले होते. मीरा समीरला निघण्याची घाई करायला सांगत होती, पण समीर मात्र सनसेट पॉइंटला जाण्याचा हट्ट करू लागला. नाही नाही म्हणत मीरा त्याच्यासोबत गाडीत जाऊन बसली आणि ते सनसेट पॉइंटकडे निघाले. ते पोचले तेव्हा सनसेट सुरू झाला होता. पुढील अर्धा तास ते तिथेच रेंगाळत राहिले. हळूहळू आजूबाजूला असणारी पर्यटकांची गर्दी आता मावळू लागली. सूर्य अस्ताला जाऊन 20 मिनिटं झाल्याने आता अंधार दाटू लागला होता. समीर आणि मीरा पुन्हा गाडीत येऊन बसले. मीरा गाडीचं इंजिन स्टार्ट करणार इतक्यात समीरने तिचा हात हातात घेऊन तिला थांबण्याचा इशारा केला आणि तो बोलू लागला. मीरा, आजच्या पूर्ण दिवसाबद्दल तुला मनापासून थँक्स. हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस आहे. माझ्या आयुष्यात माझ्या आईनंतर मी कुणावर मनापासून प्रेम केला असेल तर ती व्यक्ती तू आहेस मीरा. माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्यावर प्रेम करत राहीन. इतक्यात मीराने आपला हात समीरच्या ओठांवर ठेवला आणि म्हणाली, आयुष्याचा शेवट बोलून एवढ्या छान दिवसाचा कडू शेवट नको करूस. खरं तर किती दिवस वाट पाहत होते मी या क्षणाची. तो क्षण आज माझ्या नशिबी आला. समीर, आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी मी तुझ्या सोबत आहे हे लक्षात ठेव. तुझी प्रेयसी म्हणूनच नाही तर तुझी मैत्रीण म्हणून सुद्धा मी नेहमी तुला साथ देईन. इतके बोलून मीराने आपला थरथरता हात समीरच्या ओठांवरून खाली घेतला. इतक्यात समीरने मीराचे दोन्ही दंड पकडून तिला जवळ ओढलं आणि आपले ओठ अलगद तिच्या ओठांवर टेकवले. स्टेअरिंगवर बसलेली मीरा या अनपेक्षित पण हव्याशा वाटणाऱ्या स्पर्शाने मोहरली. तिला खोटा खोटा का असेना पण प्रतिकार करण्याचं भान सुद्धा उरलं नाही. बाहेरच्या काळोखात खच्चून भरलेल्या थंडीतही गाडीत बसलेले हे 2 जीव मात्र वेगाने आपले तापमान वाढवत होते. समीर हळूहळू मीराला आणखी जवळ ओढू लागला, पण ड्रायव्हिंग सीटवर बसलेली मीरा आणि समीर यांच्यामध्ये असणारा गिअर शाफ्ट अडचण करून जणू त्यांना मर्यादा पाळण्याची चेतावणी देत होता. अखेर बेभान होऊ लागलेल्या समीरला मीराने कसंबसं समजावलं आणि तिने गाडी स्टार्ट केली. घाट उतरत असताना ते जरी अवांतर गप्पा मारत असले तरी मघाशी घडलेला प्रसंग आणि त्याची ती सुखद जाणीव दोघांच्याही मनात पिंगा घालत होती. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.